रे ना दी दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दिर दिर तना ना तना दे रे ना दीम 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 दिर दिर तना ना तना दे रे ना दीम त्रोम ततोम नित्रोम तदारे दानी उदानी तारे धारे तारे दानी त्रोम तना ना दिर दिर तना ना तना दे रे ना दी दीम दीम दिर दिर तना ना तना दे रे ना नादिर दीम नित्रोम तना ना 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 नादिर दीम नित्रोम तना ना 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 नादिर दीम नित्रोम तना ना 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 नादिर दिर दिर दीम धिकिट तिकिट तक धिक धिक ताना तक दिलांग धिर किट गदि गना नित्रोम तना ना दिर दिर तना ना तना दे रे ना दीम 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 दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दे रे ना दीम दे रे ना दीम दीम। श्री राम जय जय राम 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 राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राज रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर। मानसिंगाने बंडखोरी केली आणि मानसिंग अकबराला फितूर झाला आणि त्यामुळे राजस्थानवर असलेलं चित्तोडगडावर असलेलं एक सद्धर्माचं राज्य खालसा झालं आणि अकबराच्या भीतीनं राणा प्रताप, त्याची पत्नी, लहान मुलगी आणि मुलगा अरण्यामध्ये वनामध्ये भटकतायत, लपत छपत राहतायत। त्याच्या चरित्रातला एक छोटासा प्रसंग। एक दिवस ओघवतीच्या नदीच्या तीरावरती ही 11-12 वर्षाची मुलगी आपल्या 4-5 वर्षाच्या भावाला समजावती आहे। मुलगी मोठी समजूतदार आहे आणि मुलगी त्या मुलाला सांगते, बेटा तुला भूक लागली आहे, मला कबूल आहे, पण आपण पानं खाऊया नाही। ही पानं खाल्ली आणि पाणी प्यालं ना की पाणी गोड लागतं रे। पण मुलगा सांगतोय, नाही दीदी दीदी मुझे रोटी चाहिए, भूख लगी है
रोटी दो दीदी म्हणून रडाया लागे, भूक लगी है रोटी दो दीदी म्हणून रडाया लागे, भूक लगी है रोटी दो दीदी म्हणून रडाया लागे. रोजच्या अन्नाकरता सुद्धा ही क्रांतिकारक मंडळी ज्यांचं चरित्र आज मोठ्या दिमाखानं गायलं जातं, ती रोजच्या अन्नाकरता सुद्धा किती महाग होती याचं एक उदाहरण. प्रजेशी वतनाशी प्रामाणिक राहणारा, रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा हा राणा प्रताप, पण पोरांना खायला अन्न नाहीये. लहान ते लेकरू रडतंय. दीदी काल पण तू असं म्हणालीस, आज पण असं म्हणते, किती दिवस पानं खायची. भूक लगी है रोटी दो दीदी म्हणून रडाया लागे, गोष्ट तुला सांगू का वदते, गोष्ट तुला सांगू का वदते, बाळा घेऊन कडिये रामा साधूजी राजा राम कहाजी. मुलगा रडायला लागला. असा जर मुलगा रडत राहिला तर त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल, म्हणून ती समजूतदार मुलगी, ती पण उपाशीच आहे, ती मुलाला सांगते, कुमार बेटा कहाणी सुनोगे. लहान मुलांना गोष्टी आवडतात. लहान मुलांनाच का, मोठ्या माणसांना सुद्धा गोष्टी आवडतात. कहानी सुनोगे. हाँ हाँ कहानी सुनूंगा, लेकिन कहानी होने के बाद मुझे रोटी चाहिए. ठीक आहे, हरकत नाही, मी तुला गोष्ट सांगते बरं. म्हणून ती मुलगी ओघवतीवरून, नदीवरून जरा वरच्या बाजूला आली. एका खडकावरती व्यवस्थित पसरट जागा बघून बसली. त्या 4-5 वर्षाच्या मुलाला मांडीवरती घेतलंय. मुलीचं तोंड मुलाकडं आहे आणि त्या मुलाचं तोंड मुलीकडं आहे, आणि ती त्याला गोष्ट सांगते. गोष्ट सांगता सांगता ती पण रंगली, आणि गोष्ट ऐकता ऐकता ते लेकरू पण रंगलं. आपल्याला भूक लागली हे विसरून गेलं, आणि सांगता सांगता तिनं सांगायला सुरुवात केली. फार फार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये खूप चांगला राजा होऊन गेला रे. त्याला उपमाच जर द्यायची झाली, राजाची गोष्ट सांगते बरं. एक होता राजा. तो राजा कसा होता माहितीये? धर्मराज जणू की दुसरा राज्य करी छान. धर्मराज जणू की दुसरा, धर्मराज जणू की दुसरा राज्य करी छान. ऐक एक राजा होता राज्य ही महान. ऐक एक राजा होता. खूप चांगला राजा होता रे. मुलगा ऐकतो. हो हो रे बेटा. मग चांगलं चाललं होतं का त्याचं राज्य? कसं चालेल बरं? चांगल्या माणसाचं राज्य चालत नाही बेटा या देशात. काय जाहले ना कळले राज्य हारविले. काय जाहले ना कळले राज्य हारविले. अरण्यात त्या राजाने झोपडेच केले. अरण्यात त्या राजाने झोपडेच केले. नसे जरी वैभव काही, वैभव काही. नसे जरी वैभव काही, करी अन्नदान. ऐक एक राजा होता राज्य ही महान. ऐक एक राजा होता. मुला, एक दिवस
त्या राजाच्या बायकोनं, राजाच्या पत्नीनं राजाला सांगितलं, हो काहीतरी घेऊन या, एखादी शिकार करा, काहीतरी खायला घेऊन या चिमुकल्याना. या पोरांचे हाल, या कोकरासारख्या मुलांचे हाल बघवत नाही तो. राजा बाहेर पडला, खूप फिरला, पण काही मिळालं नाही रे त्याला. मुलगा अगदी कानात प्राण आणून गोष्ट ऐकतोय. कल्पना करा कसं झालं असं. तेवढा वेळ भूक विसरला. आपण सुद्धा गोष्ट ऐकताना भूक विसरला होतात की नाही सकाळी. खूप खूप फिरला तरी ना मिळाली शिकार. खूप खूप फिरला तरी ना मिळाली शिकार. रान नाचण्यांची केली भाकरी भिकार. रान नाचण्यांची केली भाकरी भिकार. कावळाच तो पळवितो, मिळाली नाही शिकार. फिरतोय फिरतोय फिरतोय, परत आला. राणी नाही ग शिकार मिळत. ती म्हणाली काळजी करू नका, स्वयंपाक तयार आहे. राणी पण बाहेर पडली होती. रानावनामध्ये त्या रान नाचण्या, त्या नाचण्या काढल्या, त्या ठेचल्या, एका दगडावर त्याचा गोळा तयार केला आणि त्याची भाकरी केली आणि प्रत्येकाला दोन 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 भाकरी दिल्या. यानं विचार केला इथं बसून खाण्यापेक्षा जरा नदीवर जाऊन खाऊया, म्हणून नदीवरती तो आला आणि कावळ्यानं ती भाकरी पळवून नेली रे कुमार. कशी पळवून नेली, अशी कशी पळवून नेली भाकरी. हाच संतापला. काय झालं, त्याच्या लक्षात आलं की आपण हिंदू आहोत. हिंदू असो नाही तर कुणी असो, खायला बसताना पाणी घेऊन बसलंच पाहिजे, मध्ये ठसका लागला तर. पण त्याच्या लक्षात आलं आपण हिंदू आहोत, आपण पाणी घेतल्याशिवाय भाकरी खाणं योग्य नाही. म्हणून त्यानं ती भाकरी तशीच दगडावरती ठेवली आणि दोन चार पायऱ्या, एवढा अंतर, पायऱ्या नव्हत्या पण एवढा अंतर उतरून तो खाली आला. द्रोण त्यानं तयार केला पळसाच्या पानाचा आणि त्यामध्ये पाणी घेतलं आणि वरती जाईपर्यंत कावळा आला आणि त्या कावळ्यानं ती भाकरी पटकन नेली रे पळवून. मुलगा अस्वस्थ झाला. मुलगा म्हणाला, दीदी फिर वो रोने लगा. तो रडायला लागला का ग? नाही रे, तो तुझ्यासारखा वेडा नव्हता. तुझ्यासारखा वेडा नव्हता. तुझ्यासारखा वेडा नव्हता. तुझ्यासारखा वेडा नव्हता. भूक म्हणून जो रडतो. तुझ्यासारखा भूक म्हणून जो रडतो. मी पण कोठे रडतो ताई. मी पण कोठे रडतो ताई. तुझ्यासारखा वेडा नव्हता काही रडायला तो. मी तरी कुठं रडतोय. मुझे रोटी नहीं चाहिए. मी पण कोठे रडतो ताई. म्हणून डोळे पुसतो रामा. राजा राम कहो जी रामा. राजा राम कहो जी. मी तरी कुठे रडतोय. डोळे पुसले, मला नको भाकरी. आता कसं शहाणं माझं बाळते. मुलाची समजूत घातली. नदीवरती आले. रोजचा जो झाडपाला तो पोटभर खाल्ला दोघांनी. पाणी प्याले. त्या पोराला खांद्यावरती घेतलं आणि गळा घाली माळा. उचलूनी कडे घेऊनी झणी. घरी आली बाळा बघत निजला बाळ सुगुणी. कुमारला घेऊन घरी आली. घरी म्हणजे झोपडीमध्ये आली. गवताच्या शय्येवर कुमारला झोपवलं आणि कुमारला झोपवून अंगावर त्याच्या जे काही पांघरुण होतं ते घातलं आणि थोपटतीये. इतक्यात तिनं पाहिलं, पित्या ते जो पाही
बघत बसला संचित मनी. आपल्या वडिलांना राणा प्रतापाला डोक्याला हात लावून बसलेलं पाहिलं. आजपर्यंत वडिलांना डोक्याला हात लावलेलं कधी पाहिलेलं नव्हतं. चिंता अनेक आल्या, अनेक समस्या आल्या, पण डोक्याला हात लावून कधी आपला पिता बसलाय असंही न पाहिलं नव्हतं. पुसे त्या जावोनी धवल कलिकाती त्रिभुवनी. पांघरुण सारखं केलं आणि पटकन धावत निघाली. वडिलांच्या पाठीवर गपकन पाठीमागून अशी मिठी घातली. वडिलांनी ओळखलं कोण आहे असं करून समोर घेतलं. बाबा, पिताजी, क्या चिंता है आपको? तुमचा चेहरा असा म्लान का झालाय? काही समस्या आहे? काही चिंता आहे? मुली, आमच्या मोठ्यांच्या समस्या मोठ्यांनाच ठाऊक. आम्हाला काय त्रास असतो प्रपंचामध्ये आमचं आम्हाला ठाऊक. तू लहान आहेस, तुला सांगून काय उपयोग? असं नका विचार करू बाबा. मला सांगा, मला जमेल तर मी मदत करेन. नाही हो, नाही हो करता करता शेवटी राणा प्रतापांनी आपल्या मुलीला आलेलं संकट सांगितलं. काय संकट आलं होतं? चंपा, पोरी ऐक. अतिथी द्वारी आला, अतिथी द्वारी आला, अन्न नसे आज सत्व जाईल. थोड्या वेळापूर्वी आपल्या दारात एक अतिथी आला. तो म्हणाला, राणाजी, गेले 8 दिवस मी उपाशी आहे, पाण्यावर आणि पानावर आहे. मी मोठ्या आशेनं आलोय, तुमचं नाव ऐकून मला पोटभर खायला द्या, मी आंघोळ करून येतो. चंपा, तो आता ओघवतीवर आंघोळीला गेलाय, तो थोड्या वेळानं परत येईल, त्याला काय देऊ? अतिथी द्वारी आला, अन्न नसे आज सत्व जाईल. काय करू सांग मुली, काय करू सांग मुली, नाही म्हणताच वंश लाजेल. दाताच वंश पुण्येनं आत्मपुण्येनं भाग्यवान म्हणतात. मी जर त्याला नाही म्हणालो ना तर माझ्या वंशातल्या सगळ्या जुन्या पूर्वजांना लाज वाटेल माझी. दारात आलेल्या अतिथ्याला घासभर भाकरी देऊ शकत नाही. काय करू बाबा? एवढंच म्हणजे मी आणून देते. आत्ता रोट्याच पाहिजेत ना तुम्हाला, भाकरीच पाहिजेत ना, मी आणून देते, आत्ता देते, तो यायच्या आत देते. पटकन मुलगी उठली. समोरच्याच एका झाडाच्या मोठ्या ढोलीमध्ये पत्रावळीत गुंडाळून ठेवलेल्या, पत्रावळीमध्ये गुंडाळून ठेवलेल्या त्यातला तिखटाचा गोळा खड्यासारखा कडक झालाय, भाकरी पण कडक झाल्यात. अशा त्या 2 भाकरी आणून तिनं आपल्या वडिलांच्या हातामध्ये दिल्या. सांगितलं, बाबा या घ्या. आता तो येईल, त्याला म्हणावं, अतिथी महाराज घासभर खा, घडीभर विश्रांती घ्या आणि निघून जा. पुन्हा उद्या येऊ नका. हा, पुन्हा उद्या जर आलात ना तर तुम्हाला देण्याकरता माझ्याजवळ काही नाही, सत्व जाईल. बरं, सत्व परीक्षा पाहू नका, उद्या येऊ नका. सांगाल बाबा? बाबा म्हणाले, सांगतो. चंपा तिथून आली, पुन्हा कुमारचं पांघरुण सारखं केलं आणि त्याला थोपटून झोपवते. त्याला झोप लागली आहे, त्याच्याशी बोलती आहे. कुमार, थोड्या वेळानं तू जागा होशील आणि तुला कळेल की ताईनं मला भाकरी नाही दिल्या, पण दारामध्ये आलेल्या अतिथी करता वडिलांकडे भाकरी दिल्या. रागावू नकोस रे, रागावू नकोस. अरे त्याच मुलांचं कौतुक होतं जी मुलं आपल्या आई वडिलांच्या करता काहीतरी त्याग करतात. अरे मुले याच साठी जगी मागताती. आई वडील त्याच करता देवाला प्रार्थना करतात की आम्हाला चांगली मुलं दे. मुले याच साठी जगी मागताती, कुळातील होवोत त्या दीप ज्योती. कुलांगार अंगार होवो निगेले, कुलांगार अंगार होवो निगेले. कुसेना कुणी जन्मले आणि मेले. सद्गुरुनाथ महाराज की. ते 3 देव अनुसूयेच्या दारामध्ये आले आणि तिला सांगितलं की आम्हाला अशी भिक्षा वाढा. ती नाही म्हणाली नाही. आले रे बाळानो म्हणाली आणि तिनं त्या 3ही देवांना बाळ करून टाकलं. बाळांनो म्हटल्याबरोबर ती 3ही देव झाली बाळे. करोनी तयांची उदर तृप्ती. मुक्तेश्वर महाराज
वसन नेसली शीघ्र गती. मुलांचा उपयोग हाच असतो ना रे. त्या मुलाला काही कळत नाहीये कारण तो झोपलेला आहे. अर्थात जागा असता तरी त्याला कळलं नसतं, कारण हे कळण्याचं त्याचं वयच नव्हतं. इतक्यात अतिथी आला. अतिथीच्या हातामध्ये राणा प्रतापानं त्या भाकरी दिल्या आणि सांगितलं, महाराज घासभर खा, घडीभर विश्रांती घ्या आणि निघून जा, पुन्हा उद्या येऊ नका. बरं, उद्या आलात ना तर द्यायला काही नाही आमच्याजवळ. अतिथीनं पोटभर भाकरी खाल्ल्या, वाळलेल्या का असेनात, पण त्याचं पोट भरलं. पोटभर पाणी प्याला आणि आशीर्वाद देऊन तो निघून गेला. आणि राणा प्रताप विचार करायला लागले. 2-3 दिवसापूर्वी घरामध्ये भाकरी झाल्या होत्या, प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 आल्या होत्या, सगळ्यांच्या संपल्या. हिच्या शिल्लक कशा, म्हणजे पोर 7-8 दिवस उपाशी आहे. काय पोर आहे माझी. सकाळी मी ओघवतीवरती गेलो होतो चेतकला धुण्याकरता, चेतकला पाणी पाजण्याकरता. त्यावेळेला कुमार रडत होता भाकरी करता. आपल्या सख्या भावाला हिनं भाकरी दिल्या नाहीत. पण हा अतिथी आलाय कळल्याबरोबर धावत जाऊन हिनं भाकरी आणून दिल्या. काय पोर आहे माझी. अभिमान वाटला त्याला. हाक मारली, चंपा बेटी बाहेर आओ. धावत आली. अभी आई पिताजी म्हणून धावत 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 बाहेर यायला लागली. इतक्यात तिचा परकराचा फाटका भाग त्या उमऱ्याला अडकला आणि धाड दिशी खडकावर उपडी पडली. कपाळ ठेचलं गेलं, नाक ठेचलं गेलं, खोपराना ढोपराना लागलं, रक्त व्हायला लागलं आणि क्षणार्धात उपाशी असलेली, थोडी ग्लानी अवस्थेत असलेली ही पोर क्षणार्धात मरून गेली. मरून गेली. राणा प्रताप उठले, चंपा चंपा बेटी 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 असं म्हणत धावत आले. पटकन तिला मांडीवरती घेतलं. बेटी बेटी जागी हो. राणी आतून धावत आली पाणी घेऊन. पण लक्षात आलं दोघांच्या, यातला प्राण पक्षी केव्हाच निघून गेलाय, केवळ ओली माती आपण कवटाळून बसलेलो. हात मारून घेतला कपाळावर राणा प्रतापानं. तो म्हणाला, राणी आजपर्यंत एवढं दुःख झालं नव्हतं. बुडाली बुडाली राज्यलक्ष्मी सारी, बुडाली राज्यलक्ष्मी सारी, जीवाला दुःख नसे भारी. जीवा आजपर्यंत एवढं वाईट वाटलं नव्हतं. मानसिंग फिरला, सगळे सरदार फिरले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी सगळ्यांनी विश्वासघात केला. आणि खरं सांगू का, भारताचं वाटोळं जर झालं असेल तर फितुरीमुळं झालं आणि कृतघ्नतेमुळं झालं. वाईट वाटतंय. बुडाली राज्यलक्ष्मी सारी, जीवाला दुःख नसे भारी. पळाले सर्वही गणगोत, मनाला त्याची नसे खंत. पळाले राज्यलक्ष्मी गेल्यावर सगळे नातेवाईकही सोडून गेले. त्याचं वाईट वाटलं. राज्य गेलं एवढं त्याचं वाईट वाटलं नाही. पण राणी, हे दुःख मला सहन होत नाही का. पाखरे चिमणी इवलीशी, पाखरे चिमणी इवलीशी. या पोरांना मी जन्म दिलाय ना, यांना पोटभर देण्याची व्यवस्था मी नाही का करायची. म्हणून तर भरता ना, पिता भरतात एवढ्या करता की त्या पोरांना पोटभर नको का द्यायला. उपाशी असतात पोरं ही 2-2 दिवस. काय पराक्रम आहे माझ्याचा. अकबराशी भांडण करून काय साधलं. हिंदू धर्माची ध्वजा का माझ्या एकट्याच्या खांद्यावर आहे. बाकीच्यांनी मजा करावी, आनंदात राहावं, आणि माझ्या या पोरांना मात्र दुःख. अरे अरे, नाही नाही, आता नाही थांबणार. आता अकबराला मी सांडणी स्वार पाठवतो आणि सांगतो शरण यायला तयार आहे. मला नाही सहन होते. पाखरे चिमणी इवलीशी, उपाशी अन्ना विण कैशी. उपाशी अन्ना विण कैशी. बाप मी नसे काळ सजला,
बाप मी नसे काळ सजला, दुःख हे सांगू कसे तुझला, दुःख हे सांगू कसे तुझला, दुःख हे सांगू कसे तुझला. आता ठरलं, आता निश्चित. राणी निर्णय पक्का, अकबराला शरण जातो आणि सांगतो तुझा मांडलिक व्हायला तयार आहे, निदान या पोरांना तरी पोटभर जेवायला मिळेल ना. राणी म्हणाली, काय म्हणालात? तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत, आपल्या अश्रूंना सुद्धा एक किंमत असावी. तुमचा पराक्रम पाहून शत्रूंनी रडावं. एकटे तुम्ही एवढ्या मोठ्या सेनेला पुरे पडता आणि तुमच्या डोळ्यात पाणी प्रपंचा करता? नाही नाही. तुम्ही जर अकबराला शरण जायचं ठरवलं तर तुमचा पहिला शत्रू मी असेन. नाही राणी, पण तूच सांग, या पोरांना पोटभर जेवायला घालू शकत नाही मी बाप आहे का काळ आहे? आता ठरलं, निश्चित जाणार मी. 2-3 वेळा राणा प्रताप हे वाक्य बोलले आणि श्रोते हो, इतिहासातली नवलकथा घडली. मेलेली मुलगी जागी झाली. हळूच उघडी नेत्र पाते, हळूच उघडी नेत्र पाते, पित्या पालवी दोन्ही हाते. हळूच डोळे उघडले. दीर्घ स्वरे हुंकार देते, कीर्ती कन्यका बोलली, कीर्ती कन्यका बोलली, कीर्ती कन्यका बोलली. बाबा, चंपा तू जिवंत आहेस, जागी आहेस, पाणी घाल. राणी, तिला पाणी घाल, पाणी दे प्यायला. पिताजी, मुझे पानी नहीं चाहिए, मुझे पानी नहीं चाहिए. आत्ता काय म्हणालात तुम्ही? आत्ता तुम्ही काय म्हणालात? कुठं काय? काहीच नाही. आत्ता असं म्हणालात ना, अकबराला शरण जातो. हो म्हणालो. बाबा, माझ्या या रक्ताची शपथ घ्या, माझ्या रक्ताची शपथ घ्या आणि सांगा की अकबराला, शत्रूला शरण जाण्याचे अभद्र विचार माझ्या मनामध्ये पुन्हा कधीही येणार नाही. चंपा, काही हरकत नाही. त्या एकलिंगजीची शपथ घेऊन सांगतो की शत्रूला शरण जाण्याचे अभद्र विचार माझ्या मनात पुन्हा कधी येणार नाहीत. नको बाबा, एकलिंगजीची शपथ घेऊन नको. हे बोलण्याची बुद्धी पण तुम्हाला एकलिंगजीनेच दिली ना. माझ्या रक्ताची शपथ घ्या आणि म्हणा, असं मी पुन्हा कधी म्हणणार नाही, शरण जाणार नाही. चंपाच्या रक्ताचा टिळा राणा प्रतापानं कपाळावर लावून घेतला, तिच्या गळ्यावर हात ठेवला आणि सांगितलं, मुली, तुझी शपथ घेऊन सांगतो, शत्रूला शरण जाण्याचा अभद्र विचार माझ्या मनात पुन्हा कधी येणार नाही. शब्द देतो. बस बाबा, येऊ मी आता. कुठं निघालीस मुली? बाबा, मगाशी मी पडले ना, तेव्हा दक्षिणेकडून कुणीतरी 2 जण आले आणि त्यांनी माझ्यावर फास टाकले. हो, मी त्यांच्या बरोबर तरंगत 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 अशी वरती निघाले. इतक्यात माझ्या कानावरती तुमचे शब्द आले की हिंदू धर्माची ध्वजा काही माझ्या एकट्याच्या खांद्यावर दिली नाहीये. मला काय त्रास होतोय, बाकीच्यांचं होईल ते होईल, माझ्या त्रासापुरतं मी बघणार. हे तुमचं वाक्य ऐकलं. शत्रूला शरण जाण्याबद्दलचं तुमचं वाक्य मी ऐकलं आणि मी त्या दोघांची क्षमा मागितली आणि त्यांना सांगितलं, मला थोडा वेळ देता, मी परत जाते, बाबांची समजूत घालते आणि लगेच परत येते. मला गेलं पाहिजे, मी येते असा शब्द दिलाय त्यांना. हा राजपुतीचा शब्द आहे ना बाबा, मला गेलं पाहिजे. पण मुली, बाबा काळजी करू नका, कुमार थोड्या वेळानं जागा होईल. तो विचारेल, दीदी कहा है? त्याला सांगा, दीदी अब नहीं आएगी. हाँ, आणि हो,
उद्या जर आपल्या घरात भाकरी झाल्या ना, मी त्याला शब्द दिला, उद्या जर आपल्या घरात भाकरी झाल्या तर माझ्या वाटच्या भाकरी त्याला द्या, त्याला सांगा मी आता पुन्हा कधी येणार नाही. आणि मुलगी मरून गेली. मगाशी मेलेली मुलगी जिवंत झाली होती, पुन्हा जिवंत होईल या आशेनं दोघं तसेच बसून आहेत. मांडीवर मेले मूल ते तिच्या जीवाचे फूल, परिवाटत होते तिजला राजहंस माझा निजला. इतक्यात भिल्ल राजाची साथ कानावर आली. राणाजी गुल हो जाओ गनी माया है, राणाजी गुल हो जाओ गनी माया है. राणाजी पटकन उठले. शत्रूची भीती, प्रेत सुद्धा मला लागू देणार नाहीत, हे प्रेत सुद्धा मुलीचं पळवून नेतील म्हणून राणाजी पटकन उठले. त्या मेलेल्या मुलीचं प्रेत आपल्या खांद्यावरती घेतलं, डाव्या हातानं झोपडी मोडून टाकली. झोपलेल्या कुमारला कुमारच्या आईनं, राणा प्रतापांच्या पत्नीनं खांद्यावरती घेतलं. चेतकला घेऊन राणाजींचा प्रवास सुरू झाला. ओघवतीच्या तीरातीरानं प्रवास सुरू होता. पुढं चेतक, पाठीमागं राणाजी, त्यांच्या पाठीमागं राणी. बराच प्रवास पुढं 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 चाललाय. राणाजी गुल हो जाओ गनीम आया है, राणाजी गुल हो जाओ गनीम आया है, राणाजी गुल हो जाओ गनीम आया है, राणाजी गुल हो जाओ गनीम आया है. साद थांबली. आता राणा प्रतापाच्या लक्षात आलं काही धोका नाहीये. राणा प्रतापानं त्या नदीच्याच कडेला असणाऱ्या एका डोंगर कपाऱ्यामध्ये एक गुहा पाहिली आणि राणाजी थांबले. राणीनं विचारलं, राणाजी का थांबलात? राणी, ही ओली माती किती वेळ खांद्यावर ठेवणार? परमेश्वरानं आपल्याला मोती दिला होता पण आपण त्याची माती करून टाकली ग. परमेश्वरानं आपल्याला तारा दिला होता पण आपण त्याची उल्का करून टाकली ग. ही ओली माती ओल्या मातीला परत देऊन टाकलो. राणाजी वाकले जरा आणि त्या गुहेमध्ये आत आले. एक खड्डा पाहिला, त्या खड्ड्यामध्ये थोडा पाला पाचोळा घातला. त्या मुलीचं ते प्रेत त्याच्यावरती ठेवलं. आपल्या अंगावरची शाल तिच्या अंगावरती घातली आणि बाजूची माती तिच्या अंगावरती टाकायला सुरुवात केली. या क्रूर माझी या हाती टाकतो तुझ्यावर माती. खड्डा भरून पूर्ण झाला. राणाजी बाहेर गेले आणि मोठा दगड घेऊन तो दगड तिथं ठेवणार. इतक्यात राणी म्हणाली, राणाजी हे काय करताय, इतका मोठा दगड? राणी, मेलेल्या देहाला कुठं ओझं असतं का ग? पण एवढा मोठा दगड इथं का ठेवताय तुम्ही? त्याचं कारण आहे राणी, यदा कदाचित आपल्या या भारतावर पुन्हा चांगल्या लोकांचं राज्य आलं, कृतज्ञ लोकांचं राज्य आलं, तर या ठिकाणी लोक येतील आणि सांगतील, राष्ट्राकरता बलिदान करणारी, स्वतःच्या पोटाचा विचार न करणारी, 10-12 वर्षांमध्ये 80-90 वर्षाच्या माणसा इतकी परिपक्वता साधलेली ही मुलगी, राणा प्रतापाची मुलगी, त्या मुलीची ही समाधी आहे म्हणून नमस्कार करते. आदर्श घेतील इथून. दुर्दैवानं नाही आलं राज्य याच्यावरती, आलं रामासारखं राज्य नाही आलं. कुणीतरी इतिहासकार, याची नोंद घेणारा कुणीतरी प्रवचनकार, कुणीतरी कीर्तनकार, कुणीतरी प्रबोधनकार इथं येईल, इथली माती तोंडात टाकेल. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये मिट्टी नहीं ये कस्तुरी है. गावोगावी ओरडून सांगेल, अरे या लहान पोरीला जे जमलं ते मोठ्या लोकांना नको का जमायला? नुसतं रामाचं नाव घ्यायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा, ही का देशभक्ती? नाही. राम गावा, राम ध्यावा, तर राम जीवीचा विसावा. सावरकर म्हणाले, अशी कितीतरी राष्ट्रवेदीच्या यज्ञस्थंडिलावरती अनेकांनी स्वतःची आहुती दिली, बलिदान दिलं. यज्ञी जान्नी देऊनी निज शिर, यज्ञी जान्नी देऊनी निज शिर, घडिले मानवतेचे मंदिर, घडिले मानवतेचे मंदिर, परितयांच्या दहन भूमीवर, परितयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे करू माझे जुळती.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज आम्ही कृतज्ञ होत चाललो आहोत. कुठल्या गोष्टीचा द्वेष करा असं मला सांगायचं नाहीये, पण ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं, खरंच स्वतःचा स्वार्थ नाही साधला, खरोखरीच देवाकरता, धर्माकरता, देशाकरता स्वतःची आहुती दिली, स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला, त्याची थोडी तरी नोंद आपण घेऊ की नाही? थोडी तरी नोंद घेणं आपलं कर्तव्य आहे. जर आपण अशी नोंद न घेऊ, त्यांच्याबद्दल आदर न बाळगू, तर आपल्याला कृतज्ञतेचा दोष लागेल आणि बाकी सगळ्या गोष्टीला प्रायश्चित्त आहे यमदरबारामध्ये. पण जो कृतज्ञ आहे ना, गोघ्ने चैव सुरापेच, वाटेल ती पाप असतील तरी त्याला प्रायश्चित्त आहे, पण जो कृतज्ञ झाला त्याला प्रायश्चित्त नाही. तात्पर्य काय? रामांची उपासना मी करतोय, भगवंताची मी उपासना करतोय, ती उपासना माझ्या रोजच्या जीवनामध्ये पण दिसावी. साधं रोजचं वागणं, बोलणं, शेजार धर्म असेल, बारीक सारीक गोष्टी असतील, रोजच्या जीवनामध्ये रामांचा थोडा तरी आदर्श यावा, याकरता हा पूर्वरंग आणि हे आख्यान खर्च करतो. अध्यात्म जमेल तेव्हा जमेल, परमार्थ जमेल तेव्हा जमेल, पण साधेपणा, शेजार धर्म असेल, बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत, सगळे काही कीर्तनात बोलणं शक्य नाही, पण आमचा आम्ही विचार करावा. इथं राम असते तर काय केलं असतं, इथं राम असते तर काय केलं असतं. आणि याला म्हणतात राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा. राम जीवीचा राम जीवीचा विसावा हो, राम जीवीचा विसावा, राम गावा राम गावा ध्यावा, राम गावा राम, राम गावा राम, राम गावा राम ध्यावा. झाले कीर्तन शेवट गोड करा, श्री जानकीच्या वरा, रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे भात होय भोवणी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिकन्या, केचन वनचर फणिवर भरता निजभ्राता, दशरथनायक धन्य तुम्ही. जय देव जय देव जय रघुकुल तिलका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय देव जय, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव जय, सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्थ, नकळे ब्रह्मादिका अंत अनंता, तो तू आम्हा सुलभ जय कृपावती. जय देव जय देव जय करुणाकर, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव, सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकर, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्धेन, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की जय. जय जय रघुवीर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा,
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर. यानंतर 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. कल्याण करी रामराया ही प्रार्थना मारुती बुवा रामदासी आपल्या समोर म्हणतील. कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी रामराया कल्याण करी रामराय. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी रामराया राम कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा कल्याण करी रामराया राम कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी राम. कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी रामराया राम कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो. दयेशी नाही सरी दयाळा कल्याण करी रामराया राम कल्याण करी रामराया राम कल्याण करी रामराय. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी रामराया रामराय कल्याण करी राम.